हॅलो एव्हरीवन, आपण लहानपासून मोठ्यापर्यंतची सगळ्यांची फेवरेट भाजी आज बनवणार आहोत, ती म्हणजे भेंडीची भाजी. आपण आज जी भेंडीची भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण भेंडी आणि बटाटा भाजी अशी बनवणार आहोत. गुजरातीमध्ये त्याला भिंडा बटाकानो साग असं म्हणतात, म्हणजेच आपली भेंडी आणि बटाट्याची भाजी. तर ती कशा पद्धतीने सिंपल आणि क्विक 5 मिनटात बनवायची त्याची रेसिपी मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे. तर मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी पावशेर भेंडीला जेवढं तेल लागतं 3 चमचे तेवढं तेल घालून घेतलं. त्यामध्ये मोहरी घातली आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं ॲड करणार आहे. जिरं ॲड झाल्यानंतर आपण जे आपले बटाट्याचे काप करून ठेवलेले आहेत ना, ते बटाट्याचे काप मी खूप बारीक आणि पातळ कापलेले आहेत, जेणेकरून आपले तेलात ते पटकन फ्राय व्हावं. असे छोटे छोटे काप जे आहे मी करून घेतले. ही क्विक भाजी आहे, टाईम नाही लागत. आपण मोठे काप केले तर त्याला खूप जास्त वेळ लागतो, छोटे काप करायचे. त्यानंतर हे आपले मसाले सगळे आणि भेंडी बघा, मी अशी बारीक भेंडी जी आहे ती चिरून घेतलेली आहे. त्याला आपण मसाले काढून घेऊया. सगळ्यात पहिले 3 चमचे जी आहे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहेत 2 चमचे छोटे, जो की मसाल्याचा डबा अगदी छोटा चमचा असतो त्याने, गरम मसाला किचन किंग आणि 1 चम्मच जे आहे हळद, 2 चमचे धना आणि जिरू पावडर मिक्स आहे, हे पण मी घरीच बनवते. आणि त्यानंतर थोडंसं हिंग. बस आपण एवढेच बेसिकचे मसाले घालून खूप भारी मस्त भेंडी मसाला बनवणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपले बटाटे बघा खूप छान असे लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतले. त्यामध्ये कोथिंबीर घालून आपण जो मसाला आपला काढला होता तो मसाला घालून घ्यायचा. व्यवस्थित तेलामध्ये परतला आपला मसाला की आपण ही जी भेंडी आहे चिरून ठेवलेली ही घालून घेणार आहोत. भेंडी जी आहे आपण आधीच धुवून व्यवस्थित फॅनच्या हवेमध्ये सुकून त्यानंतर कट केली होती. त्यामुळे आता आपल्या भेंडीला जो आहे चिकटपणा नाही येणार आणि खूप छान अशी भेंडी आपली जी आहे मोकळी तयार होईल. त्यामध्ये मी जे आहे स्वादानुसार मीठ पण घातलेलं आहे. तुम्हाला जसं कमी जास्त मीठ लागेल त्यानुसार तुम्ही मीठ पण घालू शकता. आपण ही भेंडी जी आहे अशी मस्त परतून घेऊ आणि हिला एकदम लो फ्लेमवरती आपण 5 मिनटं, फक्त लो फ्लेमवरती 5 मिनटं ठेवून देऊया, झाकण ठेवून. त्यानंतर ही भेंडी जी आहे ना खूप जास्त मस्त आणि टेस्टी आपली भेंडी जी आहे ती रेडी होईल. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. तर तुम्ही इथं बघू शकता माझ्या मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या पण रेडी आहे. तो आपण आपला असा सिंपल आणि क्विक जो आहे लंच रेडी केलेला आहे, भेंडीची भाजी आणि पोळी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ थोडा पण आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. भेटूया असे क्विक आणि इझी रेसिपीजमध्ये, मम्मा डॅरीस कायरा विथ जियाज ब्लॉगमध्ये. आणि आपण हा मस्त आपली भेंडी मसाला बघा किती छान मस्त बनवून रेडी झालेला आहे. चला तर आपण आपला जो आहे लंच रेडी झालेला आहे, आपण लंच करू. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.